हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत. इंग्लिश या सब्जेक्टमध्ये आपण लेसन पाहत होतो 3.7 द मॅन हू नेव्हर लाईड. तर मागील व्हिडिओमध्ये या लेसनचे मराठी ट्रान्सलेशन मी या ठिकाणी केलेलं आहे. त्या लेसनचं एक्सप्लेनेशन मी मागील व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर आज आपण या ठिकाणी या व्हिडिओची पॉइंटर्स या ठिकाणी लर्न करणार आहोत. मग पॉइंटर्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट, रीड द स्टोरी ऑन पेज नंबर 50 अलाउड आफ्टर द टीचर. ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी तुम्ही टीचरच्या पाठीमागून रीड करायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, लिसन केअरफुली व्हाईल द टीचर रीड द स्टोरी ऑन पेज नंबर 51 अलाउड. जेव्हा ही स्टोरी 51 पेजवरची जी स्टोरी आहे, ही स्टोरी जेव्हा टीचर मोठ्याने वाचतात, रीड अलाउड द लास्ट वर्ड इन एव्हरी सेंटेन्स टुगेदर. त्यावेळेस तुम्ही वाक्याचं शेवटचं जे काही सेंटेन्स आहे हे मोठ्याने रीड करायचं आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड हा तुम्ही त्या ठिकाणी वर्गात टीचरच्या पाठीमागून रीड करायचा. आणि त्याचप्रमाणे फर्स्ट क्वेश्चनमध्ये टीचरच्या पाठीमागून तो लेसन, ती स्टोरी त्या ठिकाणी रीड करायची. आणि सेकंड क्वेश्चनमध्ये ही स्टोरी रीड करत असताना तुम्ही ज्यावेळेस रीड करते त्यावेळेस टीचरच्या पाठीमागून तुम्ही टीचर जेही सेंटेन्स वाचते त्या सेंटेन्सचं शेवटचं वर्ड हे त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मिळून रीड करायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड या ठिकाणी सॉल्व करायचा. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. खाली काही सेंटेन्सेस दिलेली आहे, त्यातले ट्रू आणि फॉल्स हे त्या ठिकाणी आपल्याला सांगायचे. म्हणजे कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे आणि कोणतं सेंटेन्स बरोबर आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. मग त्यातलं फर्स्ट सेंटेन्स आहे, महम्मद बिकेम फेमस ॲज द मॅन हू लाईड. मग या ठिकाणी महम्मद हा एक प्रसिद्ध असा माणूस होता आणि तो त्या ठिकाणी खोटं बोलणारा होता. मग हे वाक्य चुकीचं आहे का बरोबर आहे? तर चुकीचं आहे, म्हणून या ठिकाणी येईल फॉल्स. महम्मद हा नेहमी खरं बोलायचा. सेकंड, द किंग डिड नॉट बिलीव्ह दॅट महम्मद नेव्हर लाईड. राजाचा विश्वास बसत नव्हता की महम्मद कधीही खोटं बोलत नाही. तर हे वाक्य कसं आहे? सत्य आहे. त्यानंतर म्हणजे ट्रू आहे. नंबर 3, द किंग टोल्ड महम्मद टू बी केअरफुल. राजाने महम्मदला काळजीपूर्वक असं काहीतरी सांगितलं होतं. मग हे वाक्य कसं आहे? ट्रू. नंबर 4 सेंटेन्स, महम्मद सॉ द किंग रायडिंग हिज हॉर्स. महम्मदने बघितलं की राजा हा घोडेस्वारी करत आहे. मग हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. ते फक्त घोड्यावर बसले होते पण घोडेस्वारीसाठी निघालेले नव्हते, म्हणून हे वाक्य कसं आहे? फॉल्स. नंबर 5, महम्मद डिड नॉट गिव्ह द किंग्ज मेसेज टू द क्वीन. महम्मदने राजाचा मेसेज राणीला दिला नाही. बरोबर, त्याने तो मेसेज दिला नाही कारण राजाने जो मेसेज सांगितला आणि जे चित्र डोळ्यापुढे होतं त्याच्यामध्ये डिफरन्स होता, फरक होता. म्हणून राजाने जो काही मेसेज दिला होता तो तिला सांगितला नाही. म्हणजे हे वाक्य कसं आहे? ट्रू आहे. नेक्स्ट सेंटेन्स, महम्मद टोल्ड अ लाय टू द क्वीन. महम्मद हा राणीशी खोटं बोलला होता नाही, तर तो त्या ठिकाणी खोटं बोलला नव्हता. महम्मद टोल्ड अ लाय टू द क्वीन, तो राणीशी खोटं बोलला होता. त्याने महम्मदने राणीला खोटं सांगितलं का? चुकीचं आहे, त्याने खरंच सांगितलं होतं. द किंग ॲग्रीड दॅट महम्मद वॉज अ वाईज मॅन. त्या किंग आता सहमत झाला की महम्मद हा कसा आहे? हुशार माणूस आहे. मग हे सेंटेन्स कसं आहे? तर ट्रू आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी मी सॉल्व केला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4, फाइंड द अपोजिट ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द लेसन. खाली काही वर्ड दिलेले आहे आणि हे वर्डचे अपोजिट वर्ड्स हे आपल्याला लेसनमधून फाइंड आउट करायचे, शोधायचे. मग कोणकोणते वर्ड आहे? ट्रूथ, फुलिश, ऑलवेज, पास्ट, टुमारो, मोर.
मी माझ्या नोटबुकमध्ये यांचे अपोजिट वर्ड्स हे राईट डाऊन केलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपोजिट वर्ड्स. ट्रूथ त्याचं अपोजिट वर्ड आहे लाय. फुलिश, वाईज, ऑलवेज, नेव्हर, पास्ट, फ्युचर, टुमॉरो, येस्टरडे, मोर, लेस. अशा प्रकारे अपोजिट वर्ड्स हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली काही सेंटेन्सेस दिलेले आणि त्यांचे मीनिंग हे आपल्याला आपल्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये राईट डाऊन करायचे. इवन पीपल हू लिव्ह 20 days अवे न्यू अबाउट हिम. काही लोक 20 दिवसापासून त्या ठिकाणी 20 days अवे न्यू अबाउट हिम त्यांच्याजवळ राहत होते. मग या ठिकाणी त्याचं मी माझ्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये हे सेंटेन्स कशा प्रकारे नोट डाऊन करते. द पीपल हू लिव्ड फार अवे न्यू अबाउट हिम. तर अशा प्रकारे हे सेंटेन्स या ठिकाणी राईट डाऊन करायचं. सेकंड सेंटेन्स. समटाईम्स वी डोंट इव्हन नो हाऊ लाय कम आउट ऑफ आवर माउथ. समटाईम्स वी डोंट इव्हन कधी कधी आम्ही डोंट इव्हन नो आम्हाला माहीत नसतं हाऊ लाय कम्स आउट ऑफ आवर माउथ की आपल्या मुखातून कधीतरी खोटं कशा प्रकारे बोललं जातं हे आपल्याला कळत नाही. मग हे सेंटेन्स आपल्या लँग्वेजमध्ये लिहायचं. समटाईम्स वी डोंट इव्हन नो कधी कधी आम्हाला माहीत नाही हाऊ लाय कम आउट ऑफ आवर माउथ. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे सेंटेन्स या ठिकाणी आपल्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. मग या ठिकाणी दिलेले सेंटेन्स आहे. समटाईम्स वी डोंट इवन नो हाऊ द लाय गेट्स ऑन आवर टंग. असं हे सेंटेन्स दिलेले आणि मग ते आपल्या लँग्वेजमध्ये लिहायचं. समटाईम्स वी डोंट इवन नो हाऊ लाय कम्स आउट ऑफ आवर माउथ. अशा प्रकारे हे सेंटेन्स या ठिकाणी लिहायचे. नंतर थर्ड सेंटेन्स. मे बी द किंग विल कम हिअर बाय नून मे बी ओंट. मे बी द किंग विल कम हिअर बाय नून. संध्याकाळनंतर राजा हा इथे येऊ शकतो. मे बी ही वोंट किंवा येऊ शकत नाही. मग हे सेंटेन्स आपल्या लँग्वेजमध्ये लिहायचं. द किंग मे कम हिअर बाय नून. राजा हा सायंकाळनंतर येऊ शकतील. ऑर ही मे नॉट कम हिअर ॲट ऑल किंवा ते त्या ठिकाणी येऊ शकणार नाही. असं या ठिकाणी आपल्या लँग्वेजमध्ये हे सेंटेन्स या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 अँड 5 या ठिकाणी हे क्वेश्चन मी सॉल्व केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे हे जे सेंटेन्स आहे हे जे क्वेश्चन्स आहे हे क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आणि रीड अगेन अँड अगेन रिपीट. तुम्ही पुन्हा पुन्हा हे रिपीट करायचे, रीड करायचे, ज्याच्याने तुमची प्रॅक्टिस ही होत जाईल. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.